त्याची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि टाटा हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं मुंबई शहरामध्ये 227 प्रभागामध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडकं व्यक्तिमत्व आम्हा युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक 25मध्ये या प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका सन्मानित निशाताई परोळेकर यांच्या पुढाकारानं मुंबई महापालिकेच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनींसाठी फ्री ब्रेस्ट कॅन्सर स्कॅनिंगचा कार्यक्रम असो, रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असो आज संपन्न होतो आहे आणि ह्या आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात स्थानिक जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा हेच व्रत घेऊन जनसेवा ही ईश्वर सेवा मानून आज संपूर्ण मुंबई शहरामध्ये अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनी असतील, रक्तदाते असतील, या माध्यमातून या मुंबईकरांची आरोग्यविषयक सेवा घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रामाणिक प्रयत्न केला जातो। आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीची एक परंपरा आहे की कुठलेही हार तुरे नाही, कुठेही डीजे नाही, कुठेही मोठा असा कुठला भव्य शो नाही, त्याच्याऐवजी लोकोपयोगी समाज उपयोगी कार्यक्रम करण्यावरती भर दिला जातो आणि त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच सांगण्यानुसार इथे महिलांसाठी आपण कॅन्सरची चिकित्सा ठेवलेली आहे, ब्रेस्ट कॅन्सर चिकित्सा, आणि भव्य प्रमाणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ज्या रक्तदानामुळे प्रत्येक माणसाचा जीव वाचवला जाऊ शकतो, तर अशा संकल्पनांचा विचार करून हा एक सामाजिक भावनेतून आणि सामाजिक जाणीवेतून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस प्रभाग क्रमांक 25मध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने इथे सुरू आहे आणि जनतेचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहत असाल तर तो मिळत आहे। आत्तापर्यंत मला असं वाटतं की 50 महिलांनी आपल्या ह्या कॅन्सरच्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। तसेच आतापर्यंत आपण तुम्ही बघताय की रक्तदान शिबिर आहे, रक्तदानामध्ये आता 100च्या वरती आकडा गेलेला आहे। प्रॉपर आकडा आपल्याला आता थोड्याच वेळात मिळेल। तुम्ही बघितलं असेल की विभागामध्ये कुठेही असा एक मोठा स्टँडी किंवा असं मोठे भव्य बॅनर जसे आपण लावतो एखाद्या कार्यक्रमासाठी तशा प्रकारचे कुठेही बॅनर्स नाही आहेत। जे काही बॅनर आहेत ते ह्या कार्यक्रमाचा मेसेज लोकांपर्यंत पोचावा या भावनेतून, या जाणीवेतून लावण्यात आलेले बॅनर, तेवढेच बॅनर विभागामध्ये आहेत। कुठेही वेगळा कटआउट नाही आहे, कुठेही 10-10 फूट 20-20 फुटाचे जे कटआउट लागतात तसे कुठेही कटआउट नाही। त्याच्यामुळे हा 100% मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला वाढदिवस आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरा होत आहे। सुदैवाने अजून तरी आता अवेअरनेस आहे, महिलासुद्धा सुशिक्षित आहेत। सुदैवाने अजून तरी असा कुठला पेशंट आपल्याला आढळलेला नाही आहे आणि ही आनंदाची बाब आहे। पण महिलांना तेवढाच अवेअरनेस आहे, महिलांना स्वतःबद्दल काळजी आहे, त्याच्यामुळे महिला उत्स्फूर्तपणे येऊन इथे चेकअप करतायत। सबसे पहले मैं जिस उपलक्ष्य में यह काम हो रहा है महाराष्ट्र प्रदेश के मुख्यमंत्री श्री फडणवीस जी को जन्मदिन की बहुत सारी बधाई देता हूँ। उसके बाद में मैं निशा पारुलेकर जी को का शुक्रिया अदा करना चाहता हूँ जिन्होंने यह पुण्य काम किया है। यह काम एक पुण्य काम है क्योंकि रक्तदान जो सबसे बड़ा दान होता है, तो यह रक्तदान उन्होंने ये रक्तदान का जो शिविर लगवाया जिसमें बहुत भारी संख्या में लोगों ने आके यह रक्तदान किया है। रक्तदान से दूसरों का तो भला होता ही है, हमारा भी भला होता है। हमारे शरीर की बहुत सारी बीमारियां कम हो जाती हैं, बीमारियां आने नहीं पाती है, हमारा ब्लड प्रेशर बहुत अच्छा रहता है। तो यह सब बहुत अच्छा काम है और मैं यही बोलूँगा कि सब लोग रक्तदान करिए, ज़रूर करिए। मैंने भी रक्तदान किया हुआ है, मेरी वाइफ ने भी आके यहाँ आज रक्तदान किया है और रक्तदान हमेशा करते रहिए और लोगों की रक्षा करिए, प्राण बचाइए। धन्यवाद।